जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जे काही पदं भरले जातात, ज्यामध्ये स्टाफ नर्स असेल, फार्मासिस्ट असतील, लॅब टेक्निशियन असतील, ECG टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे काही पदं जे आहेत, या सगळ्या पदांसाठी एक पदभरती आलेली आहे. ही पदभरती जी आहे ती अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान म्हणजे तुमचं एम्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ही पदभरतीची जाहिरात 11 जुलै रोजी प्रसिद्ध झालेली आहे. बघा, यामध्ये बरीचशी माहिती आहे. खूप मोठं PDF आहे, जवळपास 250 पेजचं. त्यामुळे यामध्ये महत्त्वाच्या ज्या बातमी आहेत किंवा महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी बघा, डेट ऑफ अपलोडिंग जी आहे, अपलोड केलेली आहे डेट तुम्हाला याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन जे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशनचे ते सुरुवात झालेले आहेत 12/7/2025 रोजी, आणि तुम्हाला शेवटी फॉर्म भरायची तारीख दिलेली आहे 31 जुलै 2025. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा तुम्हाला जे काही एक्झाम वगैरे आहे त्याच्याविषयी माहिती असेल, ॲडमिट कार्ड असतील, ते इथं प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. CBT होणार आहे. तुमची जी CBT आहे ती 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या दिवशी केली जाणार आहे. त्यानंतर स्किल टेस्टचे सुद्धा रिझल्टच्या प्रमाणे त्या गोष्टी होतील. या बघा, PDF काय काय गोष्टी असणार आहेत, कशाच्या रिगार्डिंग काय आहे याचा इंडेक्स दिलेला आहे. 182 पेजची जी ही PDF आहे ती असणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या बाबी, तुम्हाला वेगवेगळे एम्स आहेत आपल्या पूर्ण भारतभर जे आहे ती ही वॅकन्सी असणार आहे, स्टेट लेवलची असल्यामुळं. तर यामध्ये जे काही दिलेले आहेत बघा, तुम्हाला या एम्सचे नावं दिलेले आहेत. इथं तुम्हाला त्यामध्ये पोस्टिंग जी आहे ती मिळणार आहे. नागपूर एक असा आहे, महाराष्ट्र पूर्ण इंडियामध्ये महाराष्ट्रातील नागपूर एम्स जे आहे त्यामध्ये सुद्धा या रिक्रुटमेंटमध्ये जागा भरून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर बघा, दुसरं महाराष्ट्रातील जर असेल तर आपण त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कसा करायचा आहे, कशा पद्धतीनं असणार आहे, CBT एक्झाम होणार आहे, कोणते कोणते पदं असतील हे घेणं तर आपल्यासाठी पूर्ण तेवढं शक्य नाही आहे. एज रिलॅक्सेशन कोणत्या कास्टसाठी किती एज आहे बघा, 18 ते 38 वर्ष जे आहे ते ओपनसाठी असणार आहे एज लिमिट. आणि त्यानंतर तुम्ही SC किंवा ST कॅन्डिडेट असाल तर 5 वर्षाची सूट, OBC कॅन्डिडेट असाल तर 3 वर्षाची सूट यामध्ये दिली जाणार आहे. त्यानंतर बघा, पुढील महत्त्वाची माहिती आपण अशाच पद्धतीनं महत्त्वाचे पॉईंट तेवढे जे आहेत ते कव्हर करणार आहोत. PWBD कॅन्डिडेट असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं एज रिलॅक्सेशन आहे त्यांनी PDF बघून घ्यायचं आहे. महत्त्वाचं असणार आहे ॲप्लिकेशन फीस. जनरल OBC कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 3,000 रुपये फीस असणार आहे प्रति एका ॲप्लिकेशनसाठी. त्यानंतर ST किंवा EWS कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी 2400 रुपये फीस ठेवली आहे. त्याच्यानंतर जर तुमचं एखादं अपंग वगैरे कोणी असेल तर त्याच्यासाठी कशाही पद्धतीची फीस आकारली जाणार नाही. डेट अँड सेंटर ऑफ एक्झामिनेशनमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. जनरल इन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे, तुमची कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट केली जाणार आहे, आणि तिची डेट जी आहे ती 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या 2 दिवशी फिक्स आहेत. त्याच दिवशी तुम्हाला जे पेपर आहेत ते होणार आहेत. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला रायटन टेस्ट अँड एनी अदर टाईम विथ 10 day ॲडवाईस नोटीस ऑफ डेट अँड मेक ऑफ एक्झामिनेशन डिपेंडिंग अपॉन द इव्हॅल्युएशन स्टेशन आफ्टर क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन. पुढचं बघा, सेंटरविषयी महत्त्वाचं. तुम्ही जे सेंटर टाकलेले आहेत ते सेंटर तुम्हाला फॉर्म भरताना तिथं अवेलेबल करून दिले जातील. त्या सेंटरनुसार तुम्हाला पेपरला बोलवलं जाईल. ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमच्या एक्झामच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे, आणि 3 दिवस आधी तुम्हाला इश्यू केले जातील. एक्झामच्या 3 दिवस आधी तुमच्याकडं हॉल तिकीट अवेलेबल होतील. पॅटर्न काय असणार आहे CBT एक्झामचा, त्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ आहे. 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. प्रत्येकी एका क्वेश्चनला 4 मार्क, अशा पद्धतीनं 400 मार्कांची ही पेपर असणार आहे. त्यामध्ये 20 क्वेश्चन जे आहेत
ते जनरल नॉलेज असेल, ॲप्टिट्यूड असेल, जनरल नॉलेज ऑफ कॅम्प्युटर असेल, याच्याविषयी असेल. आणि 80% जे म्हणजे 80 क्वेश्चन जे आहेत ते 80 क्वेश्चन तुम्हाला तुमच्या टेक्निकल सिलेबससाठी दिले जाणार आहेत. क्वेश्चन पेपर विल बी डिवाइड इन 5 सेशन. इच सेशन आहे बघा, याच्यामध्ये आता जेवढ्या काही नवीन भरती निघत आहेत त्या भरतीमध्ये टाईम बॉन्डेड पॅटर्न आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 20-20 क्वेश्चनचे 5 सेशन, 18 मिनिटाचा वेळ प्रत्येकी सेशनला दिला गेला आहे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन वगैरे काय असणार आहे, कोणत्या कोणत्या लँग्वेजमध्ये होईल याविषयी तुम्ही पाहून घ्या. क्वालिफिकेशन जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बघा, इच क्वेश्चन विल कॅरी इक्वल मार्क फॉर इच. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन जो आहे त्यांना सारखेच असे 4 मार्क, या पद्धतीनं 100 क्वेश्चनला 400 मार्क तुम्हाला दिले जाणार आहेत. प्रत्येकी क्वेश्चनला 4 मार्क असतील. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग बघा 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तुमचा एक प्रश्न जर चुकला तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 4 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क जो आहे तुमचा तो निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे एका प्रश्नात आता एक बघा 1/3 म्हणजे एक क्वेश्चन आहे 4 मार्कासाठी. तुमचा एक क्वेश्चन जर चुकला तर त्या चुकलेल्याचे 4 आणि त्या 4 दुसऱ्या बरोबर आल्यांमधून 4 मधून 1 मायनस होणार तुमचा. म्हणजे प्रत्येकी एका चुकीच्या प्रश्नाला तुमचे 5 गुण जाणार आहेत. द क्वालिफिकेशन ऑफ विल बी 40% ऑफ अनरिझर्व्ड ऑन EWS. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्नांपैकी 40% म्हणजेच 400 मार्कांपैकी 40% म्हणजे जवळपास 160 मार्क जे आहेत ते जनरल आणि अनरिझर्व्ड कॅन्डिडेट जे आहेत त्यांना पडणं कंपल्सरी आहे. त्यानंतर 140 35% म्हणजे OBC वाल्यांसाठी आणि 30% क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे SC/ST कॅन्डिडेटसाठी. रूल रेग्युलेशन ऑफ टील केस वगैरे काय आहे, सिलेबस महत्त्वाचा असणार आहे. कोणते पद आहे त्याच्यामध्ये, त्या पदं कोणते आणि काय सिलेबस आहे आणि कोणत्या लँग्वेजमध्ये पेपर असणार आहे हे आपण पाहू. आणि त्यानंतर मग तुम्ही कोणत्या GMCमध्ये कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये, कोणत्या एम्समध्ये कशाचं पद आहे त्याच्याविषयी तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घ्या. मी PDF जी आहे ती टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. पहिलं पद असणार आहे असिस्टंट डेंटिशियनचं. त्याच्यामध्ये फूड न्यूट्रिशन डायटिशियन तुमचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. स्किल नाही आहे कोणतीही, लँग्वेज इंग्लिशमधून असणार आहे. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसचं पद असणार आहे. त्याच्यामध्ये जनरल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा CCS रूलचं तुमचं कॅम्प्युटर बेसिस जर कोर्स झालेला असेल तर तुमचं इंग्लिशमध्ये पेपर होणार आहे, स्किल टेस्ट होणार आहे. सेम त्याप्रमाणे ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा सुद्धा तशाच पद्धतीचा क्रायटेरिया दिला आहे. असिस्टंट इंजिनियर असेल, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा ACR असेल, यांचेसुद्धा सेम सिव्हिल इंजिनियर, जनरल इंजिनियर वगैरे मॅथचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिलेला आहे. एक्झाम लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी असणार आहे. त्यानंतर बघा आता आपण विद्यार्थी मित्रांनो आमचे महत्त्वाचे जे पदं आहेत, जसं की आरोग्य विभागातर्फे जे भरले जातात त्यांच्याविषयी माहिती पाहू. फार्मासिस्ट ग्रेडचं पद आहे. याच्यामध्ये त्याच्यासाठी फार्मसी तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. स्किल टेस्ट नाही आहे, इंग्लिशमध्ये पेपर होणार आहे. OT टेक्निशियनचा सुद्धा तुम्हाला OT टेक्निशियन म्हणून पोस्ट आहे. तुमचं OT थेरपीमध्ये तुमचं काही फार्मसी वगैरे फार्मास्युटिकलमध्ये तुमचं काही जर झालेलं असेल, ऑपरेशन थिएटरमध्ये कोर्स वगैरे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढील जे आपल्या आरोग्य विभागातर्फे भरलं जाणारं पद आहे ते पद असणार आहे अटेंडंट ग्रेड जनरल मॅथ इंग्लिश आणि हॉस्पिटल सर्व्हिस रिक्रुटेड. यांच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी आणि मेडिकल टेक्नॉलॉजी ज्यांचे कोर्स झालेले आहेत त्यांच्यासाठी हे पद आहेत. त्याच्यामध्ये बघा CDDS टेक्निशियनचं पद आहे, अटेंडंट ग्रेड 2चं पद आहे. त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियनचं पद असणार आहे. यामध्ये मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुमचा कोर्स झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमधून एक्झाम देता येणार आहे. त्यानंतर बघा असे बरेचसे पदं आहेत, त्याच्यामध्ये सगळे पदं घेणं शक्य नाही. फार्मासिस्ट आहे, वेगवेगळ्या GMCनुसार वेगवेगळे याच्यामध्ये पदं दिलेले आहेत. GNMचे ANMचे बघा, ANM ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, सिनियर नर्सिंग ऑफिसर, स्टाफ नर्स ग्रेड यांच्यासाठी सुद्धा नर्सिंगसाठी सुद्धा पदं आहेत. इंग्लिशमधून पेपर जे आहे तुमचा होणार आहे. अशा पद्धतीनं जे काही पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जास्त प्रमाणात ECG टेक्निशियनचं सुद्धा पद आहे, ज्युनियर फार्मासिस्ट आहे, असिस्टंट बायोलॉजिस्टचं आहे, परत फार्मासिस्ट आहे, आयुर्वेदिक, रेस्पायरेटरी लॅबोरेटरी असिस्टंटचं पद असणार आहे, PASC ॲडमिनिस्ट्रेटर असेल
अशा न्यूक्लिअर मेडिकल टेक्नॉलॉजीत असेल अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही पदभरती होत आहे. त्यामुळं तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर फॉर्म नक्की भरा. या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. याच्यामध्ये बघा, यानंतर खाली तुम्ही स्क्रॉल केला तर कोणत्या पदासाठी कुठं वॅकन्सी आहे, एज क्रायटेरिया काय आहे, तुमचं प्रॉपर एज्युकेशन काय लागणार आहे, पे स्केल किती असणार आहे, या सगळ्यांविषयी माहिती दिलेली आहे. खाली थोडंसं स्क्रॉल करून तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुमचं रिझर्वेशननुसार तुम्हाला इथं कशा पोस्ट आहेत, किती पोस्ट आहेत याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळं सगळी माहिती व्यवस्थित बघून घ्या. ऑगस्टच्या शेवटी एंड ऑगस्ट तुमचे एक्झाम होणार आहेत. 31 जुलैला याचे फॉर्म भरायची तारीख संपणार आहे. त्यामुळं फॉर्म भरून घ्या. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.